हॅलो नमस्कार, मी अमृता. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आपण एखाद्याच्या अंतिम संस्काराला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत किंवा त्या दिवसभरात आपण काय करायला हवं आणि काय नको, किंवा एखाद्याच्या अंतिम संस्काराला गेल्यानंतर किंवा मैतीला गेल्यानंतर कुठल्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ एकदम छोटा असणार आहे पण अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्याही मैतीला गेल्यानंतर म्हणजेच अंतिम संस्काराला गेल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचा हसी मजाक आपल्याला करायचा नाही आहे. म्हणजे हास्य विनोद किंवा हसायचं नाही आहे. आपला फोन शक्यतो सायलेंटवर ठेवायचा आहे. कोणाच्याही अंतिम संस्काराला मैतीला गेल्यानंतर तिथं फोनवर आपलं बोलणं चालू ठेवायचं नाही आहे. थोड्या काळाकरता आपला फोन तुम्ही बंद ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखाद्याच्या मैतीला जातो आणि रिटर्न आपल्या घरी येत असतो तेव्हा पाठीमागं वळून आपण बघायचं नाही आहे. सरळ यायचं आहे. पाठीमागं अजिबात आपल्याला वळून हे बघायचं नाही आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याच्या मैतीला अंतिम संस्काराला गेल्यानंतर तिथं कुणाचाही निरोप घेताना आपल्याला चला हा शब्द उच्चारायचा नाही आहे. अंतिम संस्कारालाच नव्हे तर कुठल्याही चौकात, कुठल्याही गल्लीमध्ये रात्रीच्या वेळी, तिन्ही सांजेला, कुठल्याही जिथं जागा खराब असतात किंवा बाहेर गेल्यानंतर आपण एखाद्याचा निरोप घेताना चला मग, चला येतो, चला निघूया असं कधीही बोलायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैतीला गेल्यानंतर अजिबात बोलायचं नाही आहे. कारण मरणानंतर मनुष्य हा प्रेत योनीमध्ये निघून जातो आणि चला या शब्दाचा अर्थ आपण तो प्रयोग जर का केला तर ते आपल्याबरोबरसुद्धा येऊ शकतात आणि आपल्याला प्रेतबाधासुद्धा होऊ शकते. त्यामुळं चला या शब्दाचा अर्थ अंतिम संस्काराला गेल्यावर तर करायचा नाही आहे. शिवाय कुठल्याही चौकात, निर्जन स्थळी एखाद्याचा निरोप घेताना, गल्लीबोळातून जिथं की जागा खराब आहेत तिथं आपल्याला हा शब्द प्रयोग करायचा नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या मैतीवरून घरी रिटर्न याल तेव्हा पूर्ण दिवस आपल्याला गोड काहीही खायचं नाही आहे. त्या दिवशी तुम्ही गोड खाणं हे टाळलं पाहिजे. कारण अंतिम संस्काराला गेल्यानंतर आपली जी एनर्जी असते आपल्या शरीराची ती डल पडलेली असते. त्यामुळं त्यावेळेस गोड जरी तुम्ही खाल्लं तर ते तुमच्या शरीराला पचत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्याही अंतिम संस्काराला मैतीला जाऊन आल्यानंतर आपण आंघोळ करायची, स्नान करायचं आहे आणि शक्य असेल तर तुमच्याकडं गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर ते आपल्या अंगावर शिंपडायचं आहे. आणि त्यानंतरच तुम्ही घरात इतरत्र प्रवेश करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये फिरू शकता. शक्यतो जर का तुमच्या घराच्या बाहेर आंघोळ करण्याची सोय असेल तर तिथं आपण आंघोळ करायची, मगच आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. पण फ्लॅट सिस्टीममध्ये या गोष्टी अवेलेबल नसतात तर डायरेक्ट अंतिम संस्कारावरनं आल्यानंतर बाहेर कोणाला तरी पाणी थोडंसं भरून ठेवायला सांगायचं आणि बाहेर किमान हातपाय धुवून मग घरामध्ये यायचे आणि डायरेक्ट बाथरूममध्ये जायचे आणि मग आंघोळ करायची आणि मग तुम्ही इतरत्र घरामध्ये वावरू शकता. तर अंतिम संस्काराला गेल्यानंतर ह्या गोष्टींकडं आपल्याला लक्ष द्यायचं. या गोष्टी आपल्या बऱ्याच आपले जी जुनी माणसं असतात किंवा पूर्वीपासून ह्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत, पण बऱ्याच जणांना ह्या काही गोष्टी माहीत नसतात. म्हणून व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.